विषयी अधिक जाणून घेण्याकरता माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेशजी, जे आरोप वैशाली यांनी केले त्या आरोपांविषयी तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय। खरंच असं वर्षानुवर्ष चालत आलंय का, की परिस्थितीनुसार आता जे घडतंय हे अत्यंत भीषण आहे या आधीपेक्षा? हा माझं मत आणि मी अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की वैशाली माने या अधिकाऱ्यांनी जे स्पष्टपणे मांडलं त्याबद्दल त्यांचं कौतुक। कारण नोकरीमध्ये असताना असं कुणी बोलायचा प्रयत्न करत नाही आणि आताच्या सरकारमध्ये तर ते शक्यच नाही। त्यांनी जे प्रश्न मांडले, व्यथा मांडली, ती माझ्या अनुभवानुसार ही खूप कॉमन आहे। ती अगदी आत्ताचीच आहे अशातला भाग नाही, ती अगदी पूर्वीपासून आहे। अधिकाऱ्यांची बेट ठरलेली आहेत। अच्छा, किंवा त्याला आपण केडर म्हणूया। अमुक एक IPS अधिकारी हा मुंबई केडरचा एकदा नोकरीमध्ये बाहेर गेल्यानंतर आयुष्यभर तो मुंबईत राहतो। काही पुणे केडरचे अधिकारी एकदा दोनदा ते बाहेर जातील, पुन्हा आयुष्यभर पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करतील। अगदी IPS दर्जाचे अधिकारी नवी मुंबई, ठाणे अशी ही बेट ठरलेली आहेत। आणि मग त्याचं एकच महत्वाचं कारण की ज्याला पैसा कमवता येतो आणि खर्च करता येतो असे अधिकारी हे मॅनेज करू शकतात, हे कॉमन आहे। परंतु अलीकडे महिला अधिकाऱ्यांची संख्या खूप वाढली आणि त्यामुळे मग त्यांना योग्य पोस्टिंग मिळत नाही, हेही वास्तव आहे। याबद्दल त्यांनी महासंचालकांना दोष दिला। आता सदानंद दाते आम्ही एकत्र काम केलेले अधिकारी आहेत, ते तसे प्रामाणिक आणि न्यायप्रिय आहेत। परंतु हल्ली बदल्यांच्या बद्दल महासंचालकांचं पद हे एक भूषणाचं पद झालेलं आहे। स्टॅम्प ज्याला फक्त त्यांना स्टॅम्प मारायचा आणि बाकी कामं सगळे गृहमंत्री करतील। पूर्वीच्या काळी आर्थिक आणि राजकीय संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांचं चालायचं। आता मात्र पोलिसांचं सगळं ध्येय बदललंय। सदरक्षणाय खल निग्रहणाय, याऐवजी ब्राह्मण धर्म आणि ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम राखणे आणि त्यांचं शोषण करण्याचे अधिकार कायम राखण्यासाठी जे अधिकारी पुढे येतील, बाकी सगळे व्यवसाय करून त्या अधिकाऱ्यांना मान असतो, पोस्टिंग मिळते। 2-3 मुद्दे तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले, मला विचारायचं आहे यावर। तुम्ही म्हणालात की सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे तत्व बदललंय आणि आता ब्राह्मण असा शब्द तुम्ही वापरला। जातीचं राजकारण या ठिकाणी चालतं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। तुम्हीच उल्लेख केला। हॅलो, बोला खोपडेजी। हा, तर हे माझं निरीक्षण आहे की त्यांनी यापुढे असं बोलत राहावं, मांडत राहावं। रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही। खोपडेजी, एक माझा आवाज पोहोचला तुमच्यापर्यंत? निर्माण करायला लागली की अनेक महिला पुढे येतील आणि या महिलांच्या पुढे मग खोपडेजी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जातीचं राजकारण पोलीस खात्यात चालतं का? होय, आता जातीचं राजकारण अशा अर्थानं की देवेंद्र फडणवीसांचा जो अजेंडा आहे तर तोच अजेंडा सगळ्या प्रशासनाला चालवायला भाग पाडलेला आहे। आणि जो अधिकारी यामध्ये फिट बसत नाही त्याला कुठली पोस्टिंगही मिळणार नाही आणि त्याला त्याची कुणी दादही घेतली जाणार नाही। तर असं हे धर्म केंद्रित, जात केंद्रित सगळं राजकारण आणि प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली आहे। त्याबद्दल मी लिहितही असतो आणि त्याबद्दल एक वेगळा कार्यक्रम देखील आपल्याला ठेवता येईल। परंतु त्यामुळं पोलीस दलामध्ये खूप मोठी रिफ्ट पडलेली आहे। जे काही रॅशनल विचार करणारे पोलीस IPS अधिकारी आहेत ते बाजूला पडतात। आणि आता नवी मुंबईच्या अधिकाऱ्याबद्दल उल्लेख केला की 3.5 वर्ष ते एका जागी आहेत। पुण्याचा देखील कमिशनर एका जागी आहे।
कारण त्याचं ट्रेनिंगच सगळं नागपूरला झालेलं आहे. RSSच्या केंद्रामधून आलेले अधिकारी खूप यशस्वी होतात. जसे आमच्या रश्मी शुक्ला देखील 2 वर्ष सलग त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यांची काही क्वालिफिकेशन नाही. ती देखील महिला होती, पण ती फक्त RSSच्या केडर मधून कॅम्प मधून तयार आलेली महिला होती. तसं वैशाली मानेंना मी विनंती करली की तुम्हाला खरोखरच पोस्टिंग हवी असेल तर हे अंडर करंट तुम्ही पोलीस दलातले समजून घ्यावे. अगदी असं मला स्पष्टपणे अगदी खोपडेजी, तुम्ही या सगळ्याविषयी बोलत असताना एक उल्लेख फार महत्वाचा केलात. तुम्ही म्हणालात हे सगळं कॉमन आहे, गेले अनेक वर्ष चालत आलंय, जे मुळात चूकच आहे. कारण कॉमन आहे, हे कॉमन वाटणंच हेच मुळात अनकॉमन आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इथं तुम्ही म्हणालात नवी मुंबई आणि ठाणं ही पोलीस अधिकाऱ्यांची बेट आहेत. इथून कोणाला बाहेर पडायचं नसतं. ही बेट वर्षानुवर्ष अबाधित का राहिली आहेत? हो ना, का राहिली आहेत ही बेट वर्षानुवर्ष अबाधित? जर सदानंद दाते यांच्यासारखे चांगले पोलीस महासंचालक लाभतात, पोलीस महासंचालक वर्षानुवर्ष बदलले जातात, पण विचारसरणी का बदलत नाहीत, बेट का बदलत नाहीत? नाही, गंमत अशी की हल्ली नोकरशाही ही सगळी दुय्यम ठरली गेलेली आहे. जो या जातीचं धर्माचं राजकारण मान्य करेल अशाच अधिकाऱ्याचं चालतं. बाकी त्याला दुसऱ्या दिवशी बाहेरचा रस्ता दाखवला जातो. नाही तर मग सदानंद दाते जर आपलं खरं रूप दाखवायला लागले तर त्यांना होमगार्ड कमांडंटचे डीजी म्हणून पाठवतील पहा. म्हणजे ना घरका ना घाटका, म्हणजे त्या शेळीच्या शेपटासारखं लाजही राखता येत नाही आणि माशी हाकता येत नाही. तर ही अशी अवस्था आहे. त्यामुळं त्याचं मूळ जर आपण पाहिलं तर या जातीच्या आणि धर्माच्या राजकारणाकडे सगळी यंत्रणा जर फिरवली गेले तर बाकीचे सगळे हातबल होतात. हे मात्र वास्तव आहे. अगदी सुरेशजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.